अनंत गर्जेची पत्नी गौरी पालवे गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडेंच्या पिया अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली आहे। रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला ताब्यात घेतलं। आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू आहे। फुरसुंगी परिसरात 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करत टोळक्यांनी धुमाकूळ घातला। कोयता गँगनं घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड केली। याचा व्हिडिओ समोर आला असून पुणे पोलीस नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या धार्मिक विधींमध्ये 30 ते 35% वाढ झाली आहे। तर पत्रिकेतील असणारे यश प्राप्तीसाठी राजकीय पक्षाचे नेते इच्छुक उमेदवारांकडून धार्मिक विधीकरणाकडे जास्त कल असल्याचं दिसून येत आहे। नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्याप्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। आतापर्यंत झाडं तोडण्याबाबत जवळपास 900 हरकती प्राप्त झाल्यात। याच हरकतींवर आज सुनावणी होणार आहे। प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं नागपूर ते इंदोर वंदे भारतचे कोच वाढवण्यात आलेत। गाडीला आणखी 8 कोच जोडल्यानं एकूण 16 कोचसह वंदे भारत धावणार आहे। यात 2 कोच एसी एक्झिक्युटिव्ह क्लास राहणार असून 14 एसी चेअर कार्स असतील। पालघरच्या जंगलात फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळलाय। सागर सोरती असं या खेळाडूचं नाव आहे। मेंढवणखिंड जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत याचा मृतदेह आढळून आला। मुंबईच्या अंडर 16 फुटबॉल संघात सागर खेळत होता। मध्य रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे। मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथकानं मेल एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्यांमध्ये 9,63,000 प्रवाशांवर कारवाई केली आहे। त्यातून 40.59 कोटी रुपये दंड वसूल केला आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं दिव्यांग प्रवाशांसाठी 25% सवलतीचे प्रवास पास सक्रिय केलेत। सध्या हे नवे फीचर ॲपल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे। गुगलकडून मिळताच ही सुविधा लवकरच सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे। ठाण्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली। आगामी पालिका निवडणुकीत 159 तृतीयपंथी मतदान करणार आहेत। 2017च्या पालिका निवडणुकीत केवळ 15 तृतीयपंथीयांचा मतदार यादीत समावेश होता।